देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। लोकसभा चुनाव शुरू, विदेशी शराब की सप्लाई शुरू, पुलिस की कार्रवाई शुरू, 4 आरोपी गिरफ्तार। जैसा कि आप जानते हैं कि भारत देश के कई प्रदेशों में लोकसभा का चुनाव शुरू हो गया, जिसको देखते हुए डुप्लीकेट विदेशी शराब भी की सप्लाई भी शुरू हो गई और उसको धरपकड़ करने के लिए विभिन्न राज्यों में पुलिस भी तैनात हो चुकी है। ठीक उसी प्रकार से मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभाग ने छापा मारकर 27 लाख रुपए का डुप्लीकेट शराब बरामद किया है। उस मामले में अधिकारियों ने 4 लोगों को गिरफ्तार किया है। आगे की जांच चल रही है। राज्य उत्पादन शुल्क विभाग को मुंबई और आसपास में विदेशी शराब का डुप्लीकेट शराब बेचा जा रहा है। ऐसी खबर मिलने के बाद अधिकारियों ने नजर रखना शुरू किया। उनको पता चला कि विदेशी डुप्लीकेट शराब की ऑनलाइन बिक्री की जा रही है। ऑर्डर लेने पर वे जुहू, मलाड, मीरा रोड आदि जगहों डुप्लीकेट शराब बेचते हैं। ऑटो रिक्शा में विदेशी इस्कॉन के विभिन्न ब्रांड को अधिकारियों ने जब्त किया है, जिसकी कीमत 27,72,504 रुपया है। इस मामले में अधिकारियों ने नरसी, बरबत, बभड़िया, भरत गणेश पटेल, विजय शंकर यादव और दिलीप देसाई को गिरफ्तार किया है। आगे की जांच पुलिस कर रही है। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर गिरफ्तार विदेशी शराब की सप्लाई करने वाले के बारे में राज्य उत्पादन शुल्क विभाग के अधिकारियों ने क्या कुछ कहा। मुंबई शहरामध्ये मागील काही दिवसापासून इम्पोर्टेड डुप्लिकेट लिकरचं प्रस्त वाढलेलं होतं, तर त्या अनुषंगाने एक विशेष खबरीमार्फत आम्हाला माहिती मिळाली की परसी नावाचा आणि अशोक पटेल यांचा कोणी नातेवाईक आहे, दोघांनी पुन्हा व्यवसाय सुरू केलेला आहे की इम्पोर्टेड लिकर असतं ते इम्पोर्टेड लिकर हे बनावट बनवून रिफिल करून वेगळ्या बाटल्यांमध्ये ज्या ब्रँडच्या आपल्याला बाटल्या आवश्यक आहेत त्या बाटल्या त्यांच्याकडे उपलब्ध करून त्या बाटल्या ह्या लोकल दारूने किंवा आपल्या लोकल जी रॉयल चॅलेंज वगैरे कमी दर्जाच्या दारू आहेत त्यामध्ये भरून ते लोकांकडनं पैसे उकळत होते आणि त्यांना हा माल हा जो मद्यसाठा आहे तो एअरपोर्टच्या डीएफएस मधून आणलेला आहे, ड्युटी फ्री शॉप्स मधून आणलेला आहे असे सांगून लोकांना लुबाडत होते व लोकांना कमी प्रतीची दारू पाजून त्यांच्या जीवितास हानिकारक असलेली दारू त्यांना पुरवित असल्याचे लक्षात आले। त्यानंतर आम्ही यावरती सापळा रचून या सर्व त्रिकुटांना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडनं जवळपास 125 बॉटल्स ज्या इम्पोर्टेड ज्यांची किंमत 10-20 हजाराच्या वरतीच आहे, तर 1 लाखापर्यंत किमतीच्या बॉटल्स आम्ही जप्त केलेल्या आहेत। तर अशा 125 बॉटल आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत। हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ही कारवाई अत्यंत आणखी कडक करणार आहोत। शहरामध्ये मुंबई शहरामध्ये हा मुख्यत्वे वेस्टर्न जो मुंबई शहर आहे त्या भागात त्याचा बिझनेस सुरू होता, त्याला आम्ही जुहू तारा रोड येथेच अटक केलेली आहे आणि जेरबंद केलेला आहे। तर अशा कारवाया पुढे सुरू राहणार आहेत। तर मुंबईकरांना एक आव्हान आहे की फक्त दुकानातच दारू आहे ती घ्यावी आपण, अन्यथा असे बरेचसे शहरामध्ये लोक आहेत की ते अनधिकृत दारू, डुप्लिकेट दारू आपल्याला देऊ शकतात, जेणेकरून आपल्या शरीरास अपायकारक राहील। धन्यवाद।